महाराष्ट्राचा इतिहास या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राला थोर समाजसुधारकांची परंपरा लाभलेली आहे. या थोर समाजसुधारकांमध्ये महात्मा फुले यांचं नाव अग्रस्थानी आहे. फुले हे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी राहत होते. पण वडिलोपार्जित भांडणांमुळे त्यांना ते गाव सोडून पुण्यामध्ये येऊन स्थायिक व्हावं लागलं. ते जेव्हा पुण्यामध्ये आले तेव्हा ज्योतिबा यांचा जन्म झाला. ज्योतिबा यांचे पूर्ण नाव ज्योतिबा गोविंदराव फुले हे होते. आणि ज्योतिबा फुले यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. ज्योतिबा यांचा विवाह जेव्हा सावित्रीबाई यांच्याशी झाला तेव्हा ते 12 वर्षाचे होते. पुढे ज्योतिबा फुले आपल्या मित्राच्या लग्नाच्या एका वरातीमध्ये गेले होते. तेव्हा त्यांना अतिशय दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागलं. कारण त्या वरातीमध्ये एका सनातनी ब्राह्मणाने ज्योतिबा यांना त्या वरातीतून हाकलून दिले आणि त्यांना मारहाण केली. नक्की अशा पद्धतीने मारहाण का करावी, त्यांनी मला का मारावं, अशा पद्धतीच्या प्रश्नांचं थैमान हे ज्योतिबांच्या मनामध्ये उठलं आणि त्यांनी स्वतःचं चिंतन केलं, स्वतःचं मनन केलं आणि यावरती एक उपाय शोधला की आपण कनिष्ठ वर्णीय आहोत, त्यामुळे हे सनातनी ब्राह्मण आपल्यावरती अन्याय अत्याचार करतायत असं ज्योतिबा यांना वाटलं. म्हणून त्यांनी या परंपरेला, या आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी समाजातील सर्व स्त्रियांना तसेच पुरुषांना देखील शिक्षण मिळालंच पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी पुणे येथे पुण्याच्या बुधवार पेठेत भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी 1848 साली पहिली शाळा सुरू केली. म्हणजे काहीतरी वाईट प्रसंगातूनच काहीतरी चांगलं निर्माण होतं, नाही का? मग अशा प्रकारे ज्योतिबा यांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांच्या मदतीने पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. पण सनातनी ब्राह्मणांचा वर्ग काही गप्प बसणारा नव्हता. त्यांनी देखील त्यांच्यावरती खूप अन्याय अत्याचार करण्याचा, त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये विरोध करण्याचा प्रयत्न केला. जसं की त्यांच्या अंगावर शेण टाकणे, त्यांना दगड मारणे, त्यांची वाट अडवणे, अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम त्यांनी केले. पण या सर्वांवर मात करून त्यांनी मुलींना शिक्षण दिलं. म्हणूनच आज आपली भगिनी, आपल्या देशातील सर्व स्त्रिया या खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेताना आपणाला दिसतायत. आणखी ज्योतिबांनी केलेलं महत्वपूर्ण कार्य म्हणजे बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना त्यांनी केली होती. विचार करा मित्रांनो, 19व्या शतकामध्ये बाल हत्या प्रतिबंध गृह सुरू करणं ही खरंच अतिशय धाडसी निर्णय होता आणि या निर्णयावरच ठाम राहून त्यांनी अशा अनेक बालकांना मृत्यूपासून वाचवलं आणि हेच बालक पुढे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून त्यांनी देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केले आहे. जसं की त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा एक महत्वपूर्ण असा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यांनी शेतकऱ्याच्या दयनीय परिस्थितीचं, दयनीय वर्तनाचं एक चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आणि तोच ग्रंथ संपूर्ण ब्रिटिश अधिकाऱ्यांना दाखवण्याचा त्यांनी एक आपला प्रयत्न केला. पण या प्रयत्नालाही खूप मोठ्या प्रमाणात यश आलंय असं आपल्याला पाहावयास मिळतं. पण जर आपण विचार केला तर जेव्हा ड्यूक ऑफ कॅनॉन हे ब्रिटिश राजकुमार जेव्हा भारत भेटीला आले होते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी महात्मा फुले हे शेतकऱ्याच्या अतिशय साध्या वेशामध्ये ते गेले आणि त्यांनी भारतीय शेतकऱ्याची अवस्था, भारतीय शेतकऱ्याची परिस्थिती कशी दयनीय आहे आणि तुम्ही कसे अतिशय ऐशारामात चैनीमध्ये जगता आहात, या सर्व गोष्टींची त्यांना जाणीव करून दिली आणि भारतीय शेतकऱ्यांवर कसा अन्याय अत्याचार होतोय हे देखील त्यांनी याच प्रसंगातून दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि महात्मा फुले यांचं आणखी एक महत्वपूर्ण कार्य म्हणजे त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा. त्यांनी तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड अशा प्रकारचे ग्रंथ लिहिले आणि त्यांनी समाजाला ग्रंथांच्या माध्यमातून जे लोक सुशिक्षित आहेत
त्यांना भारतातील लोकांची परिस्थिती कशी आहे हे दाखवण्यासाठी हे प्रमुख ग्रंथ लिहिल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्यांच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांना 1888 साली पुण्यात एका महनीय व्यक्तीनं महात्मा ही पदवी प्रदान केली. म्हणजे एका भारतीय व्यक्तीला महात्मा ही पदवी प्रदान झाली, ही देखील आपल्यासाठी खरंच खूप एक अभिमानास्पद अशी गोष्ट होती. म्हणून आपण सर्वांनीही अशा पद्धतीनं आताच्या काळामध्ये 21व्या शतकामध्येही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अशा अनेक मुली आहेत, असे अनेक मुलं आहेत, म्हणजे स्त्री पुरुष आहेत की जे शिक्षण घेत नाहीयेत आणि जर शिक्षण घेतलं तर ते वरवरून घेतात. पण प्रत्येक मुलानं किंवा प्रत्येक मुलीनं अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपल्या देशाला अतिशय उंच टोकाला आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करतोय, तर ते स्वप्न भारताचं पूर्ण करण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केला पाहिजे. तर मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला माझा चॅनल आवडला तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा चॅनल शेअर करा. ओके, धन्यवाद.